संजय राऊत यांनी एक्सपोजच्या माध्यमातून भाजपवरती निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्र पेटलेला असताना एक नेता मकाऊमध्ये जुगार खेळतोय अशा प्रकारची पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी निशाणा साधलेला आहे। या पोस्टमध्ये काही भाजप नेत्यांना त्यांनी टॅग केलेला आहे, मात्र ही पोस्ट लिहिताना त्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही। नेत्याचं नाव घेणं त्यांनी टाळलेलं आहे। फोटो तुम्ही झूम करून पहा, मग कळेल महाराष्ट्र पेटलेला असताना कोणता नेता मकाऊमध्ये जुगार खेळतोय अशा प्रकारचा शरसंधान किंवा अशा प्रकारचा हल्लाबोल हा संजय राऊत यांनी एक्सपोज करत भाजपवरती साधलेला आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। नाव न घेता संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना प्रश्न विचारलेला आहे। एका बाजूला महाराष्ट्रातले प्रश्न गंभीर आहेत, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, म्हणजेच महाराष्ट्र पेटलेला आहे। महाराष्ट्रातले प्रश्न सोडवले जात नसताना एक नेता मकाऊमध्ये जाऊन जुगार खेळण्यात व्यस्त आहे अशा प्रकारची पोस्ट ही संजय राऊत यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, संजय राऊत यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये फोटो देखील त्यांनी ट्विट केलाय आणि या फोटोच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? सध्या राज्यातली कायदे सुव्यवस्था ज्या पद्धतीने उघड्यावर पडलेली आहे, रोज नव्या घटना समोर येत आहेत। अगदी आजच एका 14 वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर ज्या पद्धतीने अनन्वित अत्याचार झालेत आणि एकूण वारंवार महाराष्ट्र अशांताने अस्वस्थ आहे। असे असताना या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले पाहिजेत, पण काही लोक दिल्लीवारी करतात, काही लोक मकाऊमध्ये जाऊन जीवाची मकाऊ करतात। या सगळ्यांचा बद्दल निषेध करावा तेवढा थोडा आहे। बाकी राऊत साहेबांनी जे म्हटलं ते सटीक आहे। सुषमाजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, राऊतांनी यामध्ये कुठेही पोस्ट लिहिताना नाव घेतलेलं नाहीये, मात्र फोटो ट्विट केलाय। राऊतांचा निशाणा हा कोणत्या नेत्याकडे आहे? राऊतांनी नाव का घेतलेलं नाहीये? हे नेते कोण आहेत जे कसिनोमध्ये खेळत होते? महाराष्ट्र पेटलाय, महाराष्ट्रातले प्रश्न गंभीर होत असताना राऊत साहेब जे करतात ते फार विचारपूर्वक करतात। अगदी सकाळी सुद्धा त्यांनी जे सांगितलं की ही कालची जी वर्ल्ड कपची मॅच होती ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी नव्हती, तर ती भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया होती, तेही साक्षात खरं होतं। आता ज्या पद्धतीने त्यांनी फोटो ट्विट केलाय आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांना ज्या मिरच्या झोंबत आहेत आणि ते ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्यावरून तीर बिलकुल निशाने पे लगा है। मला वाटतं चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांपर्यंत माझी प्रतिक्रिया पोहोचत असेल। नक्की। मात्र सुषमाजी, महत्त्वाचा मुद्दा आहे, आता तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेंचं आत्ता नाव घेतलं, राऊत या ठिकाणी पोस्टमध्ये कुठलेही नाव घेत नाहीयेत। जर आरोप करतायत संजय राऊत साहेब किंवा ठाकरे गटाकडून हे आरोप केले जात आहेत, तर या नेत्याचं नाव घ्यायला काय हरकत आहे? मी अजूनही ट्विट काय केलंय हे बघितलं नाही, पण माझा राऊत साहेबांवर एवढा नक्की विश्वास आहे की ते कधीही कुठलीही गोष्ट वेग करत नाहीत आणि त्या प्रत्येक गोष्टीला प्रचंड अर्थ असतो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इकडे सगळ्यांना ज्ञान वाटत फिरत असतात, पण नेमक्या वेळेला मात्र ते भारताच्या बाहेर कुठे कुठे जाऊन येतात आणि आता महाराष्ट्र अशांत असताना, अस्वस्थ असताना ते प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचा अध्यक्ष म्हणून भाजपच्या गृहमंत्र्यांचे कान पिळायचे सोडून ते कुठे आहेत हे कळलं पाहिजे ना। नक्कीच तुम्ही म्हणतायत की भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत, राज्यातला प्रश्न तापलाय, गृहमंत्र्यांचे कान पिळणं किंवा त्यांना त्या संदर्भात प्रश्न विचारणं सोडून ते नेमके कुठे आहेत? मग आता विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल या प्रश्नावरती? तुम्ही आता पुढची भूमिका कशा प्रकारची घेणार आहात? पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका अत्यंत चोख पार पाडतोय प्रत्येक वेळेला। फक्त अडचण एवढीच आहे की जेव्हा ते विरोधी पक्ष आपली भूमिका चोख पार पाडतो तेव्हा सरकार कायम आपली सत्तेची मस्ती आणि आपला पोलिसी बळाचा वापर जो कायदे सुव्यवस्था राखण्यासाठी करायला पाहिजे त्याऐवजी विरोधकांवर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरतं, हे फार विशेष आहे। बाकी आम्ही काय करतोय तर मी सध्या अकोल्याला निघाली आहे आणि संध्याकाळपर्यंत पीडित मुलीला भेटत आहे। नक्कीच तुम्ही आता एक प्रतिक्रिया दिलीत की भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नेमके कुठे आहेत? हा प्रश्न तुम्ही भाजपला आता विचारणार आहात का किंवा सरकारला विचारणार आहात का की नेमके प्रदेशाध्यक्ष काय करतायत?
अर्थात हा प्रश्न मी भाजपलाच विचारेन ना. टाकायला जाऊन भांड का बरं लपवेन मी? हा प्रश्न मी भाजपालाच विचारेल की महाराष्ट्रातली कायदे सुव्यवस्था अस्ताव्यस्त झालेली असताना, महाराष्ट्र अशांत आणि अस्वस्थ असताना, रोज नव्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत असताना, मराठा ओबीसी हा वाद चिघळत असताना, गावागावातली वीण उसवत असताना, एकीकडे भुजबळ साहेबांनी जे म्हटलं की गावबंदी तुम्ही करू शकत नाही जरांगे, तर मग गावबंदीचे फलक कुणी लावले? आणि फलक लावताना सरकार म्हणून, गृह मंत्रालय म्हणून पोलीस काय करत होते यावर भुजबळ साहेब बोलले नाही. नक्कीच सुषमा अंधारेजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. आणखी एक महत्वाची ब्रेकिंग येते, त्यावरती देखील आम्हाला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. संजय राऊतांच्या पोस्टला आता भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. संजय राऊत यांची एक्स पोस्ट आपण पाहिलेली आहे. भाजपकडून आदित्य ठाकरेंचा फोटो आता पोस्ट करण्यात आलेला आहे. संजय राऊतांच्या पोस्टला भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. आदित्य ठाकरे यांचा फोटो पोस्ट करून आता भाजपनं देखील जशास तसं संजय राऊतांच्या पोस्टला उत्तर दिलेलं आहे. सुषमा अंधारेजी, भाजपनं आता संजय राऊतांच्या पोस्टवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी देखील एक पोस्ट केलेली आहे. आदित्य ठाकरे यांचा फोटो त्यांनी एक्सपोज केलाय. काय प्रतिक्रिया तुमची? एक्सपोज वगैरे काही नाही. भाजपने असले चिल्लर चाळे बंद करावेत. राऊत साहेबांनी प्रश्न विचारलाय तो सरकारमध्ये सत्तास्थानी, राज्यात आणि केंद्रात सत्तास्थानी असणाऱ्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांबद्दल. लक्षात घ्या, आम्ही आता सत्तेत नाही आहोत. त्यामुळे आमच्या हातात जर सत्ताच नाहीये, अधिकार क्षेत्र नाहीये, तर तुम्ही आम्हाला प्रश्न नाही विचारू शकत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे आणि सत्ताधाऱ्यांनी उत्तरं द्यायची. सत्ताधारी आमची उत्तरं द्यायला बांधील आहेत. नक्कीच सुषमा अंधारेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा होता. या अगोदर देखील तेजस ठाकरे यांचा एक व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आलेला होता. आज आदित्य ठाकरे यांचा कुठेतरी फोटो हा ट्विट करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाला देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातो का? ज्या वेळेला ठाकरे गट हा भाजपवरती किंवा सरकारवरती हल्लाबोल करतो, त्यांना प्रश्न विचारतो, त्यावेळेला पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे दोन्ही पुत्र असतील, आता आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट केलेला आहे. या अगोदर तेजस ठाकरे यांचा व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आलेला होता. कुठेतरी ठाकरे गटाला देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो का? प्रथमेश जी, अशा चिल्लर चाळे करून कुणी कुणाला कोंडीत पकडू शकत नाही. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी फार मुरब्बी नेते लागतात. सध्या भाजपकडे मुरब्बी नेते नाहीयेत. भाजपकडे देवेंद्रजींनी पाळून ठेवलेली बार्किंग ब्रिगेड आहे. त्यामुळे बार्किंग ब्रिगेडच्या चिल्लर चाळ्यांना कोंडीत पकडणे वगैरे हे फार मोठे शब्द झाले. याने काही फरक पडत नाही. कुठेतरी व्हिडिओ पोस्ट कर, ट्विट कर. अरे तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला सत्तेत आम्ही प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही कुठले फोटो काढून घेऊन बसलाय? आता जबाबदारी तुमची आहे. नाऊ इट्स युअर टर्न. तुम्ही आता काही कृती करण्याची गरज आहे. कृती करायची सोडून तुम्ही कुठे पळ काढत आहात आणि स्वतःचं लंगडं समर्थन करण्यासाठी दुसरी कारणं का पुढे करत आहात? आम्ही सत्तेत नाहीत. केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत आहात. मराठा ओबीसी हा वाद तुम्ही चिघळवत आहात. महाराष्ट्रात दंगली, जाळपोळ हे रोज घडत आहे आणि असं होत असताना सत्तास्थानी असणारी भाजपा नेमकी काय करते हा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. मात्र सुषमाजी, तुम्ही सत्तेत नसलात तरी विरोधी पक्ष विरोधामध्ये तरी आहात. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही मुख्य भूमिकेमध्ये आहात. अशा वेळेला अशा प्रकारच्या एक्सपोज करून फक्त राजकारण करण्यापलीकडं जर राज्य पेटलेलं असेल, राज्यातील प्रश्न ऐरणीवर आलेले असतील, तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही रस्त्यावर का उतरत नाहीयेत? रस्त्यावर उतरून हे प्रश्न का विचारले जात नाहीयेत? राऊतांकडून अशा प्रकारच्या मुद्द्यांवरती रस्त्यांवर उतरून तुम्ही या प्रकारचे प्रश्न का विचारत नाही? मला वाटतं प्रथमेशजी, पत्रकार म्हणून आपला आकलन आणि आपला अभ्यास फारच कमी पडतोय. ड्रगच्या प्रकरणावर सन्माननीय संजय राऊत साहेबांनी नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढला. याचं कदाचित आपल्याला ज्ञात नसेल तर आपण त्याची सुषमाजी, फक्त राऊत या मोर्चामध्ये दिसले. ठाकरे गटाचे बाकी नेते कुठे होते? बाकी राज्यातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. यावेळेला ठाकरेंचे नेते कुठे असतात? ते का रस्त्यावर उतरत नाहीत? प्रथमेशजी, कदाचित आपल्याला कल्पना नसेल
एक राऊत और 100 दाऊद बराबर है. राहिला प्रश्न बाकी नेत्यांचं काय, अगदी त्याच वेळेला आमचे दुसरे नेते हे दिल्लीमध्ये राष्ट्रपतींची भेट घेत होते. आमचे तिसरे नेते आदित्यजी कोकण दौरा करत होते आणि चौथ्या आमचे इतर जे नेते आहेत ते मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्या आणि तिथले प्रश्न मांडत होते. राहिला प्रश्न महिला आघाडीचा किंवा अजून कोणाचा, तर माझ्यासारखी निष्ठावंत शिवसैनिक आत्ताही मी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहे आणि अकोल्यातल्या पीडित महिलेला भेटायला जात आहे. ही आमची रस्त्यावरची लढाई आहे. त्यामुळे कृपया सगळी माहिती घेत चला आणि मग बोलत चला. नक्कीच सुषमाजी, तुम्ही आमच्या बरोबर अशाच राहा. भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. अजितजी, संजय राऊतांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे आणि या फोटोच्या माध्यमातून त्यांनी बावनकुळेंवर थेट निशाणा साधलेला आहे. कसिनोमध्ये खेळतानाचा हा फोटो दिसतोय आणि एक्सपोज केले. एका बाजूला महाराष्ट्र पेटलेला असताना भाजपचे हे महाशय परदेशात जाऊन कसिनो खेळतात अशा प्रकारचा आरोप करण्यात आला आहे. प्रथमेशजी, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये जे करू नये ते करण्याची प्रथा परंपरा संजय राऊत साहेबांनी एक तर सुरू केली आणि कमरेखालची चिखलफेक आणि राजकारणाचा स्तर अतिशय खालवण्याचं काम जर या महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते सन्माननीय संजय राऊत यांनी केलेला आहे. हा जो फोटो आहे, हा फोटो परिवारासह परदेशात पर्यटनाला गेल्यानंतर उत्सुकतेपोटी, तो काही आता आज महाराष्ट्रामध्ये ही सगळी परिस्थिती अशी खराब असताना बावनकुळे साहेब तिथं जाऊन जुगार खेळतायत अशा पद्धतीचं, ज्याला कुठेही संदर्भ नाही. म्हणजे काय करावं, कसं बोलावं, काय बोलावं. आमच्याकडे सुद्धा अनेकांचे अनेक फोटोज असतात. कोण कुठं जातं ते सगळं माहिती असतं. पण एक राजकारणामध्ये आपण एक सभ्यता, एक मर्यादा पाळायची असते. परिवारासह ते परदेशात गेलेले असताना उत्सुकतेपोटी, आपल्याकडे गोव्यामध्ये बोटीवरती कसिनो आहेत. म्हणजे एकतर द्यूत हे चुकीचं आहे, बरोबर आहे, तर ते चुकीचंच आहे निश्चितपणे. परंतु कसिनोचा हा प्रकार, त्याची उत्सुकता सगळ्यांना असते. निश्चितपणे आपणही परदेशात पर्यटनाला परिवाराबरोबर गोव्याला गेलो तरी जाऊन उत्सुकतेपोटी ते बघतो. तशा प्रकारचा परिवारासह गेलेला असतानाचा मागच्या काळामधला हा फोटो आज ट्विट करून अशा पद्धतीनं प्रसिद्धी लाटणं मला वाटतं बरोबर नाही. मला त्या स्वप्नाताई पाटकर ज्या आहेत डॉक्टर, मग मला त्यांचा शिवीगाळीचा ऑडिओ या ठिकाणी आठवतो. त्यांच्याबरोबर संजय राऊत साहेबांनी त्यांच्याकडे सत्ता हातात असताना एका महिलेला त्रास देण्याकरता काय काय केलं ते मला आठवतं. मला असं वाटतं प्रसिद्धीसाठी संजय राऊतजींनी आणखी अशा पद्धतीनं खालच्या स्तरावरती जाऊ नये, ही माझी त्यांना जाहीर विनंती आहे. काय झालंय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर या महोदयांनी इतका खाली नेऊन ठेवलाय की आता ते कोणाला आता आवडत नाही अजिबात. म्हणजे लोकांना त्याची किळस वाटायला लागली. नक्कीच अजितजी, मात्र हा फोटो बावनकुळेंचाच आहे असं तुम्ही मान्य करताय का? एक लक्षात घ्या, मी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांशी बोललो, त्यांनी सुद्धा तेव्हा अजून फोटो बघितलेला नाही. बरं, हा एआयचा वापर केलेला आहे, तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, काय आहे नक्की माहित नाही. आणि मला एक गोष्ट सांगा प्रथमेशजी, मी असेल, तुम्ही असेल, कुणी असेल, आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो तर परदेशामध्ये पर्यटनाकरता कसिनो आणि इतर गोष्टीमध्ये आपण एक डोकावण्याकरता तरी जातोच ना. नक्कीच करण्याचं कारण काहीच नाही. नक्कीच अजितजी, तुमची प्रतिक्रिया समजलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. संजय राऊत यांनी एक्सपोज केल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या हे पोस्ट वॉर आपल्याला पाहायला मिळतंय. संजय राऊतांनी बावनकुळेंचा फोटो ट्विट करत आरोप केलेले आहेत, तर भाजपकडून आदित्य ठाकरेंचा देखील फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. जिंदगी में कौन किधर आता है किधर जाता है उसके ऊपर डिटेक्टिव एजेंसी खोल के रखी है. आज ही मियां सलीम जावेद की जोड़ी में से हमारे जावेद भाई ने एक फोटो ट्वीट की. या संपूर्ण विषयावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले पाहूयात. संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलेला आहे, एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसतो आहे, त्याच्यामध्ये तो तपासला गेला पाहिजे. पण
जे काही फोटो आता आम्ही पाहिलेत त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहेत आणि हे खरं आहे की नाही आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं पाहिजे आणि याच्यावर एक चौकशी लावली पाहिजे. वेळ आला तर सीबीआयची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे, कारण की एकीकडे राज्य कंगाल झालं, राज्याची तिजोरी कंगाल झाली, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर त्यांचे 10,000 कोटीचे पेमेंट मिळाले नाही म्हणून ते संपावर चाललेले आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं कॅसिनोमध्ये जुवा खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे याचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांनी हा फोटो कुठून आणलेला आहे काय त्याला मी त्याच्यावर जाणार नाही, पण हा फोटो गंभीर आहे.